सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, रे देवा भक्त मंडळी, हृदयाने फेरा लावली, पितेवरी नीट उभा हात सेवेशी, ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, रे देवा भक्त मंडळी, पंढरीच्या राया तुला रे देवा संत मंडळी, रे देवा पंढरीच्या राया तुला। सासवडमध्ये अखिल बाजारपेठ वारकरी सेवा मंडळ गेली 70 वर्षापासून सासवड येथे येणाऱ्या सर्व पालख्यांच्या वारकऱ्यांची सेवा ही दरवर्षी करते। आमच्या वडील आजोबांच्या काळापासून या बाजारपेठेमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीला बार्शीच्या दिवशी आम्ही जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतो। आता सध्या आम्ही एकादशीच्या दिवशी पालखी आल्यानंतर बगर आमटीचा प्रोग्राम असतो। बारस सोडण्यासाठी जेवणाचा महाप्रसादाची व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर संध्याकाळी काही वारकऱ्यांना जेवण मिळत नाही, त्यांच्यासाठी आम्ही डाळ, खिचडी, कढी असा आयटम ठेवतो। मी सर्व या माऊली भक्त जे आहेत त्यांच्या प्रवासाला आमच्या मंडळातर्फे शुभेच्छा देते। त्यांचा प्रवास, त्यांची वारी सुख, समृद्धी आणि व्यवस्थित हो हीच मी पांडुरंगापाशी प्रार्थना करतो। नमस्कार। अखिल बाजारपेठ वारकरी सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष आदरणीय नरेंद्र महाजन यांच्या वतीने भरपूर कार्यकर्ते काम करतात। तसेच हमाल पंचायतचा बी ह्याच्यात सहभाग असतो आणि येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना अल्पोपहार इथं बारस होण्यासाठी दिला जातो आणि सर्व कार्यकर्ते मनापासून इथे काम करतात। ही सेवा अखंडपणे वारकरी संप्रदायासाठी बाजारपेठ आणि हमाल पंचायत यांच्याकडे अखंड सेवा चालू राहील। सासवड या बाजारपेठेमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आलेला आहे। काल पालखी सोहळा आल्यानंतर त्या पालखी सोहळ्याचं आम्ही सर्व सासवड व्यापारी बाजारपेठेच्या वतीने भव्य असं स्वागत केलेलं आहे। रात्री पालखी आल्यानंतर रात्री व्यापारी संघातर्फे अखिल बाजारपेठ व्यापारी संघातर्फे बगर आणि आमटी याचा प्रसाद रात्री आम्ही वाटप केलेला आहे। त्याचबरोबर आज सकाळी भाकरी, लापशी, भाजी, खरडा चटणी आणि पुलावा ह्या सर्व प्रसाद आम्ही आज वाटप केलेला आहे। कारण कालची एकादश आजची बारस सोडण्यासाठी सर्व वारकरी संप्रदायाने त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। गेले 100 वर्ष जवळजवळ व्यापारी पेठेने हा उपक्रम राबवलेला आहे आणि सातत्याने आता आमची पिढी हा उपक्रम राबवत आहे। 100 ते 150 वर्ष झाले या उपक्रमाला आणि अतिशय चांगला प्रतिसाद सासवड बाजारपेठेतील सर्व व्यापारी, याच्यामध्ये महाजन आहेत, बापू रवी आहेत, मी दत्ता चव्हाण आहे, नंतर अशिक्षित भाऊ आहेत, नंतर उमेश शेठ जगताप आहेत,
भांडवलकर आहेत, आणखीन वारगडे बंधू आहेत, सर्वजण इथं या उपक्रमामध्ये आम्ही सर्व व्यापारी अगदी रात्रंदिवस राबून एक चांगला उपक्रम राबवतो आणि वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करतो. जय माऊली. आमचे नेते संजय चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे ही परंपरा गेली 150 वर्ष कंटिन्यू चालू आहे आणि आता सगळं येणारे नवीन मुलं वगैरे पाहिली तर ही परंपरा अखंड चालू राहील. म्हणजे मला वाटत नाही परंपरा कुठे काही खंडित होईल. परंपरा अजून 200-300 वर्ष चालू राहील. माझ्या लहानपणी मी जे पाहिलं त्याच्यापेक्षा चांगलं चित्र इथं निर्माण झालेलं आहे. खूप चांगल्या जेवणाची प्रथा निर्माण झालेली आहे आणि एवढं काम एवढी कष्टाने स्वतःच्या सगळे कामं बाजूला ठेवून लोक 4-4 दिवस ह्याच्यासाठी राबतात. ही फार मोठी समाधानाची गोष्ट आहे. ही परंपरा अशीच अखंड राहू हीच प्रार्थना. स्थानिक बाजारपेठे सर्व व्यापारी आणि सर्व तळागाळातील कार्यकर्ते म्हणून हे गेले 100 वर्ष माऊलींच्या पालखीची सेवा करत असतात. आम्ही काल रात्रीपासून भगर आमटी ते वाटप केले. आज मी लापसी भात आणि शक्यतो भाकरी भाजी कुठे मिळत नाही तो आस्वाद लोकांना दिलेला आहे. आज संध्याकाळी सुद्धा मी डाळ खिचडी याची मेजवानी ठेवली आहे. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. देता ती जशी रक्षिसी जनाबाई खुळी देता ती जशी रक्षिसी हो वाळीते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली हो वाळीते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी.